मार्गदर्शन करावं। खरोखरच आम्ही मागील वर्षापासून भीमरावजी साहेबांना नांदेड मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होतो। सतत आमचे प्रयत्न होते, पत्रव्यवहार होता आणि अक्षरशः आम्ही चावरे साहेबांना मात्र थांबू दिलं नाही। मग साहेब कुठेही जावं, साहेबांच्या मागे आमचं एकच राहायचं की नांदेड मधले साहेब तिथे आहेत तर साहेब आमच्या इथे आले पाहिजेत। आमच्या सर्व बौद्ध बांधवांना नांदेड नगरीला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला पाहिजे, ही आमची धारणा या ठिकाणी फलस्वरूप झाली। यासाठी भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा शाखा दक्षिण आणि उत्तर याने देखील आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। एवढंच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामधील मग दक्षिण उत्तर मधील सर्व तालुका शाखा, सर्व वार्ड शाखांनी देखील आम्हाला भरभरून सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तर नांदेडनं भरपूर मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे। तेव्हा मी आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय आपण सर्वांनी घोषणा द्यावी, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांचा, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांचा, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांचा, भारतीय बौद्ध महासभेचा। सत्ता सैनिक दलाचा डॉक्टर भीमराव साहेब तुम आगे बढ़ो। भारतीय बौद्ध महासभेचा भिक्खू संघाचा हॅलो हॅलो महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून धम्ममंचकावरती उपस्थित आवाज मोठा धम्ममंचकावरती उपस्थित पूज्य बनते पया बोधीजी महाथेरो, पूज्य भंतेजी शीलरत्न महाथेरो आणि त्यांचा सामने संघ, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, अनेक वक्त्यांनी त्यांची नावं घेतली म्हणून मी पुन्हा काही घेत नाही। समता सैनिक दलाचे सर्व जवान, महिला समता सैनिक दल, उपासक उपासिका, नांदेडचे उत्तर आणि दक्षिण मधले सर्व कार्यकर्ते, बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहाराच्या पटांगणामध्ये होतीये त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। बौद्ध धम्म परिषद उद्घाटन आणि ती यशस्वी झाली असं मी डिक्लेअर करतो। मध्यंतरी काहीतरी इलेक्शनच्या पिरियड मध्ये आलो होतो, विधानसभेच्या इलेक्शन्स मध्ये आलो होतो आणि तेव्हा राजकीय भाषण करून मी निघून गेलो लगेच। परंतु आपलं फाउंडेशन या धम्म आहे, जे बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दिलेलं आहे, जे बाबासाहेबांची संकल्पना होती या समाजामध्ये टप्प्याटप्प्याने बदल घडवण्याची,
समाजाला घडवत गेले. आपल्या क्रांतीच्या माध्यमामधून एकोणीसशे 20 मध्ये मुक्काची सुरुवात केली. ज्या माध्यमातून हा समाज घडावा ते पाक्षिक लोकांनी आणि टप्प्याटप्प्याने बाबासाहेब क्रांतीच्या पुढे येत आहे. एक ध्येय ठरलं बाबासाहेबांनी आखरीला की या समाजाला प्रबुद्ध म्हणून बनवायचं आहे. म्हणून 20 मार्चचा 14 तळ्याचा सत्याग्रह, त्याच्यानंतर काळारामाचा सत्याग्रह 1935 चा, शेड्यूल कास्ट फेडरेशनची घोषणा, कार्यवाही, राजकीय पक्ष, शैक्षणिक संकुल निर्माण करणं, सिद्धार्थ कॉलेज सारखी आणि जीवनाच्या आखरीमध्ये धम्मक्रांती, हे बाबासाहेब टप्प्याटप्प्याने तुमच्याकडे करत आले. आणि त्या क्रांतीचा आज परिणाम असा झाला जो समाज शून्यावरती होता तो आज शिखरावरती पोहोचलेला आहे. आज मागणारे नाही तर देणारे झालेलो आहोत. ही क्रांती घडली बाबासाहेबांच्यामुळे घडली. बहुजन महापुरुषाच्या विचारामुळे घडली. भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामुळे घडली. हे आपल्याला विचार करावे लागेल आणि आपल्याला जाणावं लागेल. जे समाज आले नाही, जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, पण ह्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आले नाही, बाबासाहेबांच्या बरोबर आले नाही, ते आज कुठेतरी पिछाडीला गेलेले आहेत, मागे राहिलेले आहेत. कारण ज्या व्यवस्थेमध्ये आहेत ते लोक, ज्या संस्कृतीमध्ये आहेत, ते संस्कृती त्यांना कधीच पुढे जाऊन देणार नाही. ज्याने पाखंडवाद आणि अंधश्रद्धा सोडली, ज्याने विज्ञानाची कास धरली, विज्ञानाची कास सांगणारा बौद्ध धम्म हा जगामधला एकच धम्म आहे. त्यावरती चालण्याचा प्रयत्न केला, ते पुढे गेले. त्याच देशामध्ये अनेक आपले, ज्याचा मध्यंतरी उल्लेख केला, सम्राट अशोकाची जयंती आम्ही 26 मार्च गेल्या 4-5 वर्षापासून सम्राट अशोकाची जयंती आम्ही मुंबईमध्ये सुरुवात केली. कारण भारताच्या इतर प्रदेशामध्ये बघत असताना मला जाणवलं की सम्राट अशोकाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे या देशामध्ये. या लोक भारतीय बौद्ध महासभेशी जोडलेले आहेत. त्या सम्राटाचा, अशोकाचा इतिहास या महाराष्ट्राला माहिती नाही.
देशामध्ये इतिहास कधी शिकवला गेला नाही, सांगितला गेला नाही. तो इतिहास पुन्हा एकदा वरती आणण्यासाठी सम्राट अशोकाची जयंती भारतीय बौद्ध महासभा देशभरामध्ये साजरी करेल अशा प्रकारचं परिपत्रक काढलं आणि त्याचे परिणाम चांगले झाले. इतिहासामध्ये प्रचंड मोठा राजा होऊन गेला. जे अलेक्झांडरचं उदाहरण दिलं जात. जगजेता म्हणून त्याचं उदाहरण दिलं जात. त्याच्यापेक्षा वरचा सम्राट अशोक होते असं मी तर समजतो. ज्याने शस्त्राने क्रांती केली, ज्याने शस्त्राच्या बळावरती हा भारत देश अखंड देश ग्रीक पर्यंत गेला, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, त्याच्या पुढे ग्रीक, एवढी आपली बाउंड्री होती, भारताची बाउंड्री होती. जे काही संघटना ज्याला 100 वर्ष झालेली आहे, अखंड भारताचं स्वप्न बघतायत, त्यांना सांगावं असं वाटेल अखंड भारत सम्राट अशोकाच्या काळामध्ये होता. ज्याने शस्त्राने क्रांती केली, ज्याने शस्त्र खाली ठेवली. भगवान गौतम बुद्धाचा धम्म घेतला, ज्याने शांतीने, समतेने आणि करुणाने संपूर्ण जग पुन्हा एकदा जिंकलं, तो सम्राट त्याच्याशिवाय दुसरा राजा होऊ शकत नाही. म्हणून त्याचं स्मरण करावं, त्याचा इतिहास लोकांच्या समोर जावा, बौद्धांच्या लोकांना जावा, बौद्धांनी समजावा आणि इतरांना सांगावा, हा उद्देश. त्याचे परिणाम चांगले झाले. बऱ्याच लोकांना माहिती नाही. बाबासाहेबांच्या वेळेला आपटे नावाच्या माणसाने, आपटे नावाच्या लेखकाने सम्राट अशोकावरती चांगल्यापैकी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याचं पुन्हा दुबारा प्रिंटिंग बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये 1962 झालेलं. की लोकांच्या समोर हा इतिहास यावा, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यावरती जास्त भाष्य झालं नाही. भारतीय बौद्ध महासभेचं पत्रक आणि अलीकडच्या, मी आता मागच्या आठवड्यामध्ये, आठवडा पण झाला नाही, 27-28 ला मी, 28-29 ला मला वाटतं मी जौनपूर मध्ये होतो. जौनपूर, बदलापूर आणि देवरिया ह्या उत्तर प्रदेशाच्या 3 जिल्ह्यामध्ये सम्राट अशोकाची जयंती होती. कदाचित व्हॉट्सअपच्या माध्यमामधून आपण बघितलं असेल, कारण खूप त्यांनी व्हायरल केलं. 10,000 लोक जमले होते जौनपूरच्या मीटिंगला. सम्राट अशोकाची जयंती, मान्यवर काशीनाथांची जयंती, अशा संयुक्त जयंत्याचा कार्यक्रम होता. जे मी मगाशी म्हणालो, चांगले परिणाम दिसतात. त्या धम्म
महामंचकावरती माझ्या बरोबर यादव समाजाचे लोक होते. जे यादव संख्येने जास्त आहेत उत्तर प्रदेशामध्ये. माझ्या बाजूला मौर्या होते, कुशवा होते, सैन्य समाजाचे लीडर होते. की जे मौर्यांचे वंशज संत आहेत, ज्यांची संख्या करोडोमध्ये आहे या देशामध्ये. त्यावेळेला देखील रिपब्लिकन पार्टी होती. रेफरन्स म्हणून देतो, राजकीय नाही म्हणून. 1960च्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी उत्तर प्रदेशमध्ये होती. त्याचा नेतृत्व देखील मौर्याने केलेला आहे. मौर्या होते, बीके मौर्या वगैरे असं त्यांचं नाव होतं. बुद्धप्रिय मौर्या असं. ते त्यावेळेला 3 खासदार होते आणि 18 आमदार होते. रेफरन्स सांगण्याचा रेफरन्स हा लोक त्यावेळेला रिपब्लिकन बरोबर होते. त्यांची संख्या करोडोमध्ये आहे. आज तो समाज आपल्या बरोबर आलेला आहे. हे सगळं जनगणनेसाठी करतोय. येणाऱ्या काळामध्ये जसे चावडे साहेबांनी सांगितलं, आपल्यासाठी फार महत्वाचा काळ आहे येणारच 26 आणि 27चा काळ. की भारत सरकारच्या माध्यमातूनही जनगणना होत आहे, की कोणी नाकारू शकत नाही. आम्हाला आमची जनसंख्या किती करोडामध्ये आहे ती सांगण्याचा प्रयत्न आहे या माध्यमामधून. 2011 मध्ये झाली. देशामध्ये 83 लाख बौद्ध आहेत असं सांगण्यात आलं. आज आपल्याला दाखवायची आहे की आम्ही किती करोडोमध्ये या देशामध्ये आहे. त्याच्यासाठी जनगणना महत्वाची. कारण कधीच कुठल्या सरकारने खरी फिगर कोणाला कळून दिली नाही बौद्धांची. परंतु समाज आज प्रबुद्ध झालेला. मग तो महाराष्ट्रातला असेल किंवा उत्तर प्रदेश हिंदी भाषिक स्टेट असते, किंवा साऊथची राज्य असतील. चांगला बदलाव मला आता साऊथ मध्ये दिसून आलेला आहे. मागच्या आठवड्यात मी राजमुंड्रीला होतो. आज देखील 9 तारखेला मी राजमुंड्रीला जाणार आहे. तेव्हा सुखद धक्के बसले की साऊथ बदलतोय, बदलाव येतोय साऊथ मध्ये. बाबासाहेबांच्या प्रतिमा तर एवढ्या आहेत की नॅशनल रेकॉर्ड होऊ शकेल, जागतिक रेकॉर्ड होऊ शकेल एवढ्या बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि पुतळे आहेत. परंतु आता त्याच्या बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावतायत. हा आपल्यासाठी खूप सुखाचा असं. राजकीय दृष्ट्या बाबासाहेबांना स्वीकारलं, धार्मिक दृष्ट्या स्वीकारा, अशा प्रकारचं मी तिथे प्रबोधन करत असतो. कठीण आहे थोडस. आंध्र प्रदेशामध्ये थोड्यामध्ये कठीण आहे, परंतु बदलाव होतो. त्यांना देखील कळलेलं आहे येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही काय लिहायला पाहिजे. म्हणून जी काय आकडेवारी येणाऱ्या काळामध्ये 26ला प्रॉपर्टीची जनगणना आहे, म्हणजे घराची जनगणना, आणि 27ला 1 to 1 म्हणजे पर्सन टू पर्सन माणसाची जनगणना होईल. ती पण
महत्वाची आहे, ही देखील महत्वाची आहे. आणि त्या माध्यमातून दाखवायचं आहे की बाबासाहेबांची क्रांती या देशामध्ये यशस्वी झाली. जो धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, जो भारत देश ही भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. विदेशामध्ये जेव्हा बौद्ध भिक्खू विचारतात समझने से कम हो क्या, तेव्हा त्यांना सांगावं लागेल हम लोकसंख्ये से इतने आज करोड़ लोग हो गए हैं. हे सांगावं लागेल. मध्यंतरी यूपी मध्ये मला विचारण्यात आलं होतं, लखनौ मध्ये, एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मानसिकता कशी आहे आपण जाणता, या देशामध्ये मानसिकता कशा प्रकारे चाललेली आहे. त्या मानसिकतेमधून पत्रकार देखील तयार होत आहेत. भीमराव जी क्या कर रहे हैं, बौद्ध धम्म का प्रचार और प्रसार करके. बोला कुछ नहीं भाई, बौद्ध धम्म का हम लोग प्रचार और प्रसार कर रहे हैं भाई. मैं बोला देश की जो आज प्रतिभा, ये प्रतिभा विषमवादी है. वो पहले आप सोच लो, एक समाज दूसरे समाज को नफरत से देख रहा. ये हम लोग बदलाव चाहते हैं, हम लोग समता लाने की कोशिश कर रहे हैं, भाईचारा लाने की कोशिश कर रहे हैं, करुणा की कोशिश कर रहे हैं. भाई जाके देखो जहां जहां बौद्ध धम्म है, जो दुनिया में आज 17-18 कंट्रीज है, देश है, जिस राष्ट्र का धम्म है बौद्ध धम्म है, वहां अमन और शांति है, आगे है. यह हमें करना है इस देश में, बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार कर. अशा प्रकारची आज मानसिकता या देशामध्ये आहे. ते बदलण्याचा प्रयत्न आहे, समता आणण्याचा प्रयत्न आहे. जे येथील त्यांना बरोबर घेऊन, जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, समूह आहेत, मोठे समूह आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या देशामध्ये धम्मक्रांती आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली बरकरार करायची, दाखवून द्यायचं आहे. बाबासाहेबांचे विचार काल होते, आज आहेत, येणारे हजारो काळ या देशामध्ये चालते. हे दाखवून देण्याचा प्रयास आपल्या सगळ्यांना करायचा. येणारी वर्ष ही आपल्यासाठी खास महत्वाची आहे असं मी सांगतो. 2027 हे आपल्यासाठी खास महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ताळ्याचा सत्याग्रह केला, जे सगळ्यांना आपण जाणता की ज्याला 100 वर्ष आता होत आहेत, सुरुवात झाली. त्यांनी सांगतात 27 ला होईल, 20 मार्चला, 27 ला होईल. पहिला सत्याग्रह. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर मानवतेचा सत्याग्रह, ह्युमन राईटचा सत्याग्रह. जे जगामध्ये नेहमी म्हटलं जातं ह्युमन राईटचं व्हायलेशन व्हायला नाही. जेव्हा त्याची समज काय होती ते कळण्यापूर्वी बाबासाहेबांनी हा मानवतेचा सत्याग्रह, त्या काळातल्या लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील हक्क आणि अधिकार आहे. महाशीच्या क्रांतीचा उल्लेख केला, ती क्रांती बाबासाहेबांची पहिली क्रांती. मग बाबासाहेबांनी कधी कायद्याच्या विरुद्ध गेले नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे.
परंतु कायद्याला स्मरण केलेला, कायद्याच्या चौकटीमध्ये केलेला. बाबासाहेबांचे एक सहकारी, त्यांचं नाव आपण ऐकलं असेल, सी.के. भोले. सी.के. भोले हे बाबासाहेबांचे सहकारी होते, ते भंडारी समाजाचे. भारत खत्रेकर होते बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे संपादक होते, भंडारी समाजाचे. समाज म्हणून सांगत नाही तर बाबासाहेबांचे जुडलेले होते सगळे. बाबासाहेबांच्या विद्वत्तेशी जुडलेले होते. त्या सी.के. भोले नावाच्या माणसाने बाबासाहेबांना विचारून त्यावेळेच्या विधानसभेमध्ये हा ठराव पास करून घेण्यात आला होता. जे जे सरकारी पाणवठे आहेत ते फ्री करा, सर्वांना त्याच्यामध्ये प्राणी प्रशासन करण्याचा अधिकार आहे, असा ठराव पास केला. आणि नंतर बाबासाहेबांनी सत्याग्रह केले. जे मी मगाशी म्हणालो, कायद्याच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांनी हे सर्व केले. आणि नंतरच्या काळामध्ये केसेस झाल्या आणि त्याचा संग्रह होता पुस्तकाच्या माध्यमातून जस्टिस चावरे यांनी लिहिलेला. काहीतरी 3000 त्याची किंमत आहे. छोटी किंमत नाही, 3000ची किंमत आहे. पण आपल्या लोकांनी जे वाचाव, कशा प्रकारे बाबासाहेबांनी ती केस लढवली होती. त्या शोधाचा याला 100 वर्ष होत. का महत्वाचं हे वर्ष आहे त्याच्यासाठी? समजा सैनिक दलाला 100 वर्ष होत आहे. कारण शोधाचा संग्राम करत असताना बाबासाहेबांना वाटत होतं की समाजाला हे सुवर्ण लोक हल्ले करतील आणि हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी समता सैनिक दलाची निर्मिती केली. 7 दिवस आधी महार मिलिटरी मधून, ब्रिटिश मिलिटरी मधून महार सैनिक रिटायर झाले होते. ते संपूर्ण महाड आणि त्या परिसरामध्ये बसले होते. त्यांच्या माध्यमातून समता सैनिक दलाची निर्मिती केली. सुभेदार मेजर सवादकर त्यांनी प्रमुख केलं आणि सांगितलं 7 दिवसामध्ये समता सैनिक दल उभं करा आणि असे काय हल्ले झाले तर त्याच्यापासून संरक्षण, आपल्या समाजाचं संरक्षण. त्याला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेबांनी जशा बाबासाहेबांना जे वाटत होत की हल्ले होणार, त्याप्रमाणे हल्ला झाला. लोक काठ्या वगैरे घेऊन आले आणि लोकांनी हल्ला केला. लगेच समता सैनिक दलाने अडवला. सुभेदार सवादकरांनी तेव्हा बाबासाहेबांना सांगितलं, एक आदेश द्या. आम्ही जास्त नाही, आम्ही 100-150 लोक आहोत समता सैनिक दलाचे. पण महार मिलिटरीवर, ब्रिटिश मिलिटरी मधून आम्ही रिटायर झालेले लोक आहोत. एक सैनिक माझा हा 10-15 लोकांना मजबूतपणे मारू शकतो, एवढी ताकद आहे. तुम्ही नुसता आदेश द्या, इथे या लोकांना इथे आडवा पाडल्याशिवाय हे घरी जाऊ शकत नाही, असे सुभेदार बोलत. बाबासाहेबांनी सांगितलं असं होऊ शकत नाही. त्यांच्या बाजूला आपला बचाव करा, त्यांना देखील आपली शक्ती कळून द्या बचावाच्या माध्यमातून. कायदा बाबासाहेबांनी कधी हातात घेतला नाही. त्यांच्यावरती प्रतिहल्ला करायचा संदेश देखील समता सैनिक दलाला बाबासाहेबांनी दिला नाही. म्हणून हे समता सैनिक दलासाठी महत्वाचं आहे.
काहीतरी नाव दल असं नाव ठेवलं होतं. समता दल नव्हतं पण कुठलं तरी दल असं नाव होतं. आणि त्या दलाच्या मुलांनी बाबासाहेब समता सैनिक, बाबासाहेब काही चंग पुढाऱ्यांबरोबर एकटेच जात आहे. त्यांना मुंबईमध्ये संरक्षण पाहिजे म्हणून अशी 25-30 मुलं एकत्र आली. त्यांनी त्यांचं नाव काहीतरी त्याच्यामध्ये दल नाव असं त्यांनी ठेवलं. जिथे बाबासाहेब जात होते तिथे ते कडक करून असे उभे राहायचे. हा नव्याने इतिहास आता बाहेर आला. कारण मुंबईमध्ये दगडी चाळ नावाचा एक इलाका होता की त्याचं नाव कोण घेत नव्हतं. 90च्या काळामध्ये 2000 पर्यंत आधी 2010 पर्यंत त्या वास्तूचं नाव पण आम्हाला नको असं म्हणत होते. तिथं काही इतिहास सांगत नाही. परंतु एक दबंग लोकांचा अड्डा होता एवढा आपल्याला सांगू शकतो. त्या नावाने लोक घाबरत होते. दगडी चाळमध्ये जिथे बाहेर खेळायला ती होती ती आता पूर्णतः डेमोलाइज झाली आणि तिच्यावरती इमारती बनतात. त्या इमारती बनतायत याचा इतिहास लिहा म्हणून ह्या इतिहासाच्या माध्यमातून हा इतिहास बाहेर आला. त्या काळामध्ये महार समाजाची लोक जास्त संख्येने होते. ती दगडी चाळमध्ये ती संपूर्ण दगडाचीच होती आणि त्या ठिकाणची मुलं होती आणि ते बाबासाहेबांना संरक्षण करत होती. समता सैनिक दल जेव्हा निघालं तेव्हा ती सगळी मुलं त्या ह्याच्यामध्ये समता सैनिक दलाचे जवान झाले. हा इतिहास. म्हणून 100 वर्षाच्या पूर्वीची आपली संघटना आहे हे देखील जाणून घ्यायला पाहिजे. दुसरं 27चं महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 ला आमदार होते. बऱ्याच जणांना हा इतिहासच माहिती. 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमदार होते. ज्या वेळेला महाराष्ट्र आणि गुजरात होते. महाराष्ट्र आणि गुजरात एक स्टेट होता. 1960 ला सेपरेट झाला. आज देखील बरोड्याला जर गेला, बरोडा ही संकल्प भूमी आहे. 23 सप्टेंबरला हजारोच्या संख्येने आज लोक जमतात तिथे. संकल्प भूमी 23 सप्टेंबरला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना त्यातून काढून टाकण्यात आलं होतं. बाबासाहेबांवरती तिथे हल्ला झाला होता. बाबासाहेब महाराजाची नोकरी करण्यासाठी तिथे गेले होते. तेव्हा आज देखील बरोड्याला बाबासाहेब आमदार आहेत आणि त्यांनी केलेल्या गोष्टी तिथे तुम्हाला सापडू शकतात. म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टी येणाऱ्या 2027 मध्ये आहे की ज्यांना 100 वर्ष. इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहास वाचायला पाहिजे. मी नाही म्हणत. हा समजून घेऊन आत्मसात करून तोच माणूस पुढचा इतिहास घडवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील सर्वांना मिळून इतिहास घडवायचा आहे. म्हणून या समजणं गरजेचं आहे असं मी समजतो. आज अनेक गोष्टी आज आपल्या समोर आहेत. अनेक आव्हानं या काळामध्ये उभी राहिलेली आहेत. जे आपण समजतोय आपण पुढे निघून जाऊ, परंतु अनेक धोके या देशामध्ये निर्माण झालेले आहेत 2014 पासून. ज्याला बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये क्रांती प्रतिक्रांती म्हटलं.
रिव्होल्यूशन अँड अँटी रिव्होल्यूशन इन इंडिया, देअर ओरिजिन्स, हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे. बोधिसत्व बाबासाहेबांना आपण म्हणतो. बोधिसत्व कुठलंही काम अधुरं ठेवत नाही, हे लक्षात घ्या. जाणलं होतं बोधिसत्वाने की मी ज्या क्रांत्या करून समाज घडवत आहे त्याला प्रतिक्रांती एकत्रित निर्माण होत आहे. म्हणून क्रांती प्रतिक्रांती बाबासाहेबांनी पुस्तकाच्या माध्यमातून मांडली. असे भाई समजतो 2014 पासून प्रतिक्रांतीला सुरुवात. म्हणून भाई मगाशी म्हटलं हे काय इझी टास्क नाही, इझी काम नाही की लगेच आपण पुढे जाऊ शकतो. ज्या गतीने आपण पुढे आलो ती गती रोखण्याचा आज प्रयत्न आहे, तीच प्रतिक्रांती आहे असं मी समजतो. टाळ्या वाजवू नका, कारण गंभीर गोष्ट आहे. परंतु प्रतिक्रांती पुन्हा एकदा दाबण्याचं काम बाबासाहेब म्हणतायत त्यांच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सांगितले. प्रतिक्रांतीला देखील दूर तुम्ही लोटू शकता. बाबासाहेबांनी जरी आता बाबासाहेबांचे शब्द जरी खोट केले, क्रांती प्रतिक्रांती, एका सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात मी क्रांतीचा रथ इथपर्यंत आणलाय, मागे जाऊ नका. नसेल येणार तर तिथेच ठेवा. हे दूरदर्शीचा महापुरुषच सगळं सांगू शकतो. म्हणून या प्रतिक्रांतीला दाबण्यासाठी धम्माचा पाया आपल्याला बेस मोठा करावा लागेल. धम्म चळवळ वाढवावी लागेल. समाज जेव्हा प्रबुद्ध होतो तेव्हा त्याचा धम्म बेस वाढतो. सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून समाज घडेल आणि ह्या जेव्हा क्रांत्या होतील तेव्हा राजकीय पक्ष आहेत, इतर संघटना आहेत, त्याला आपण योगदान देऊ शकतो. त्याला आपण योगदान देऊ शकतो हे जाणून घ्या. ज्याचा मी उल्लेख केला, जौनपूरच्या सभेमध्ये मान्यवर कांशीराम आणि सम्राट अशोकाची जयंती, 10,000 लोक. त्याला उद्देशून मी म्हटलं, जो आज उत्तर प्रदेश में क्रांति हुई और राजनीति की क्रांति, और राजनीति की क्रांति ज्यादा दिन रुकती नहीं. 5 साल के इलेक्शन के बाद जो सत्ते पर है वो पीछे आता है, दूसरा वो सत्ते पर चलता है. जब उत्तर प्रदेश में धार्मिक क्रांति होगी, सोशल क्रांति होगी, राजनीतिक पार्टियों को चलने के लिए सामाजिक संगठन निर्माण होते हैं, तब राजनीति की क्रांति बरकरार रहेगी. ये गलत रिश्ते से उत्तर प्रदेश चला. इसके लिए 4 बार मुख्यमंत्री होने वाली आज खाली एक आमदार उनका उत्तर प्रदेश में है, जिसकी आमदारों की संख्या 402 है. आपल्याला हे घडवायचं नाही. आपल्याला जास्तीत जास्त धम्मावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. धम्माच्या माध्यमातून समाज एकत्र करायचा. नंतर सामाजिक क्रांती, धम्म क्रांती, सामाजिक क्रांती साथ साथ हम लोग लेके चलेंगे. त्याच्यानंतर राजकीय क्रांतीला सुरुवात होईल. 3 वर्षाचा काळ आहे महाराष्ट्र. मी अभिनंदन करेन. मगाशी सकाळी मला काही नगरसेवक आहेत ते भेटून गेले. मगाशी होती सांगितलं 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत या नांदेड शहरामध्ये. त्यांचं मी अभिनंदन करतो. समस्याओं या सुरुवात है. या नांदेड मधून एक चांगला संदेश देण्याचा प्रयास केलेला.
त्याच्या आधी झालेल्या निवडणुका, मला वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, राजनीति में इतना ध्यान नहीं रखता हूं. जिल्हा परिषदेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारे काम केलं, चांगले निवडून आणले. सुरुवात आहे. भारतीय बौद्ध महासभा कधी राजकीय कार्यक्रम घेऊन हातामध्ये घेऊन चालणार नाही हे देखील सांगतो. पण राजकीय ताकद घडवण्याचा काम इथे या महाराष्ट्रामध्ये आम्ही जरूर करू, पाठीमागे राहून आम्ही करू. कारण राजकीय सत्ता ही चावी आहे मी समजतो. ज्या चावीच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्नाची टाळी आपण उघडू शकतो, म्हणून सत्ता देखील असायला पाहिजे. पुन्हा हे मी नाही म्हणत, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कधी ना कधी वेळ येईल, कधी ना कधी वेळ येईल, त्या वेळेला तुम्ही सत्ताधारी होण्याचा प्रयास करा. हे बाबासाहेब म्हणतायत, ज्यांनी वाचला असेल ते जाणतील. वेळ आलेली आहे असं मी समजेन. राजकीय क्रांतीला आपण घेऊन या महाराष्ट्रामध्ये जावं लागेल, टप्प्याटप्प्याने देशभरामध्ये जावं लागेल. परिवर्तनचा पाहिजे बाबा. या आधी लोक आज सत्तेमध्ये बसलेली आहे, आज केंद्रामध्ये बसलेली आहे, राज्यामध्ये बसलेली आहे. कोण लोक आहे? कुठल्या विचारसरणीची लोक आहेत? ज्या विचारसरणीने बाबासाहेब हयात असताना त्यांना विरोध केला, बाबासाहेबांच्या क्रांतीला बाबासाहेब हयात असताना विरोध केला, ते विचारसरणीची लोक आज सत्तेवर. ते नाही तुम्हाला सहजासहजी वरती जाऊन देणार, कारण त्यांचा इतिहास तो आहे. म्हणून ते आपल्या समाजामधले जाऊन त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसलेले आहे. छोड़ दो उनको, गद्दार लोक आहे, समाजाचा नाश करणारी लोक आहेत ती लोक. स्वतःचं भलं बघताय, समाजाचं कोण भलं बघत नाही. त्यांना सोडून आपण सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. येणाऱ्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे देखील जाणतो, सोलापूरची जयंती फार मोठ्या संख्येने होते. आणि हे देखील सांगतो, नांदेड मधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीमध्ये संपूर्ण समाज एकदम त्या वातावरणामध्ये जातो. मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रोडवरती येतो, उत्साहाने येतो. आज येत असताना सगळे पोस्टर मी बघत होतो, आनंद वाटला. पोस्टर खूपच चांगले होते. ज्यांनी कोणी लावले असतील त्यांचं मी अभिनंदन करतो. गॉड फादर ऑफ द इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर अतिशय आवडलं. देशाचा गॉडफादर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी पहिल्यांदा हे स्लोगन ऐकलं, ज्याने लिहिलं त्याचं मी दिल खुश अभिनंदन करतो, बाय हार्ट अभिनंदन करतो. अशा प्रकारची स्लोगन आणि जयंतीच्या पूर्वीच लावलेल्या आहे. जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. उत्साहामध्ये जयंती साजरी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, परंतु विचारावरती चला बाबा. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारावरती चला. त्यांनी काय आपल्या समाजाकडून एक्सपेक्ट केलेलं आहे ते करा. डीजे बीजे दुसऱ्या गोष्टीचा जो उपयोग होतो तो सोडून पंचशिलेच्या माध्यमातून एक आदर्श अशी जयंती साजरी करा, एवढा आपल्या सांगतो. बौद्ध धम्म परिषदेच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो या नांदेड संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धम्माचं वारं संपूर्ण चोळी बाजूने वारे आणि लोक पुन्हा धम्माच्या बाबतीमध्ये येतील. बिहारामध्ये संख्या वाढेल, बिहाराची निर्मिती होईल. भंतेजी विहार बांधतायत, त्यांना देखील धम्मदान द्या लवकरात लवकर.
विद्यार्थ्यांचं कंप्लीट होईल. आपल्या सगळ्यांना जयंतीच्या धम्म परिषदेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. आताच आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांनी आपल्याला येणाऱ्या काळाचे आव्हान अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगलेले आहेत. जनगणनेबद्दल देखील त्यांनी प्रत्यक्ष आपल्याला सांगितलं आहे. कारण व्हॉट्सअपवर फिरणारे जे मेसेजेस आहेत ते थोडेसे आपल्यामध्ये गैरसमज पसरवणारे आहेत आणि ही भीम जयंती देखील उत्साहात साजरी करूया. त्यानंतर मी भिक्खू संघाच्या नंतर कोणी बोलायचं नसतं म्हणून त्यापूर्वी मी अध्यक्षीय समारोप करू इच्छितोय. त्यामुळं आदरणीय ईश्वराजी जोंधळे साहेब यांना विनंती करतोय त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा आणि त्यानंतर भिक्खू संघाच्या ठिकाणी मी धम्मदिसण्यासाठी विनंती करतोय. आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या आदेश